नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की कर्जमाफी संदर्भामध्ये नवीन अपडेट आपल्याला मिळालेला आहे आणि कर्जमाफीसाठी सरकारने नवीन एक अपडेट दिलेला आहे। सरसकट कर्जमाफीचा आता अहवाल आलेला आहे, समिती गठीत झालेली आहे। आता समितीच्या माध्यमातून कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही होणार, कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी होणार, याचबरोबर कर्जमाफी होण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार, कोणती डॉक्युमेंट बँकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याकरिता पुरवावी लागणार, या संदर्भामध्ये मी ही माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, आपण पाहिलंच होतं की एका महिन्यापूर्वी बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये नागपूरला शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा लढा गेला। नंतर तो कर्जमाफीचा लढा थोड्याफार प्रमाणामध्ये यशस्वी झाला असं म्हणू, कारण की कर्जमाफीची तारीख राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगितली 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असं त्यांनी सांगितलं। परंतु आता बँकांच्या माध्यमातून यादी घेण्याचं काम सुरू झालेलं आहे। आता सरसकट कर्जमाफीचा अहवाल सुद्धा आलेला आहे, समिती सुद्धा गठीत झालेली आहे। या समितीच्या माध्यमातून कोणतं काम सुरू आहे सर्वप्रथम आपण बघूया। मित्रांनो, राज्यात एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये 34 जिल्हे आहेत। हिंगोली असेल, नांदेड असेल, परभणी असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, विविध जिल्हे आणि त्या जिल्ह्यातील शेतकरी किती आहेत, शेतकऱ्यांचं कर्ज किती आहेत, अल्पभूधारक शेतकरी किती आहेत, बहुभूधारक शेतकरी किती आहेत, कोणत्या बँकांचं कर्ज किती आहे, एकंदरीत अशा संबंधीमध्ये ही सध्या काम सुरू आहे। नंतर बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची माहिती घेणं सुरू आहे, कागदपत्र घेणं सुरू आहे। आता लवकरात लवकर आपण पाहतो, ज्या बँकांनी तुम्हाला जी डॉक्युमेंट मागितली ती डॉक्युमेंट तुम्हाला तात्काळ बँकांना द्यायचे आहेत। आता बँका कोणकोणती डॉक्युमेंट मागणार आहे, सर्वप्रथम मी तुम्हाला ती माहिती सांगणार आहे। त्याच्यामध्ये आपण पाहतोय सातबारा तुमचा लागणार आहे, बँकेचं पासबुक लागणार आहे, तुमचा जे काही तुम्ही तात्काळ जो सध्या एक महिन्यापूर्वी जो फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र फार्मर आयडी जो तुम्ही काढलेला आहे त्याची आवश्यकता पडणार आहे, नमुना नंबर लागणार आहे, फेर लागणार आहे, नमुना नंबर 9 लागणार आहे तुमच्या शेतीचा, आणि तुमच्या कुटुंबामध्ये किंवा एखादा शेतकरी मयत असेल तर त्याचा मृत्यूचा दाखला, त्याचा मृत्यूचं प्रमाणपत्र लागणार आहे। ही सगळी कागदपत्र, ही सगळी डॉक्युमेंट बँकेच्या माध्यमातून लवकरच घेतली जाणार आहेत अशी माहिती सध्या आपल्याला मिळते आहे। पण आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न आहेत, कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार, किती लाखांपर्यंत होणार, कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी होणार, जुनी कर्जमाफी, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचं काय झालं, याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी अंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचं काय होणार, या सगळ्या प्रश्नाची उत्तर पुढच्या 2 मिनिटाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार। मित्रांनो,